शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। MIDC परिसरात राहत असलेल्या एका विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। ऋतुजा अर्जुन कुटवड असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। दरम्यान विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सासू सासऱ्यांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सासरे प्रकाश एकनाथ राजळे व सासू भारती प्रकाश राजळे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत साधारण 1 वर्षामध्ये चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं। विविध भागांमध्ये घरफोडी, दुचाकी चोरी, मोटार कार चोरी आणि दुकाने फोडण्याच्या घटना सातत्याने घडल्यात। त्यातील बोटावर मोजण्या इतक्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलं। शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 14 महिन्यात घरफोडी, चोरीच्या घटना घडल्यात। अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगर हे उच्चभ्रू लोकांची वसाहत आहे, तर तपोवन रोड बोल्लेगाव परिसरात नव्याने वसाहती निर्माण होत आहेत। अशा ठिकाणी चोरीच्या घटनांचं प्रमाण जास्त आहे। MIDC येथील गोदरेज कंपनीतील मालाची अफरातफर करून विल्हेवाट लावणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलाय। अंबादास शंकर दराडे व देवीदास तुकाराम साबळे अशी आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी वैभव चंद्रकांत मचाले यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। विनाकारण शिवेगाळ का करतोस अशी विचारणा केल्याच्या रागातून एकास लोखंडी खोऱ्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मोची गल्ली येथे सोमवारी दुपारी 11 वाजेच्या सुमारास घडली आहे। सोमनाथ हरिलाल बिंद्रे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिकेत अशोक लव्हाळे याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। नगर तालुक्यातील पोखर्डी शिवारात पिंपळगाव उजनी रोडवरील मोकळ्या जागेत कापडी मंडप टाकून कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या 21 संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडलाय। या कारवाईत संशयितांकडून 24,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।